शेतकरी कर्जमाफी 2026 आणि या कर्जमाफीबद्दल अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये विविध प्रश्न आहेत। कारण याचा GR आल्यानंतर देखील अनेक गोष्टींची स्पष्टता शेतकऱ्यांना येत नाही आणि त्यामुळेच विविध प्रकारची स्पष्टता आणि नक्की किती शेतकरी या लाभासाठी पात्र ठरणार आहेत, कोणाला 2 लाख रुपये, कोणाला 50,000 रुपये, कोणाला वन टाइम सेटलमेंट आणि कोणाला पात्र असून देखील फक्त 50,000 रुपये, अशा पद्धतीने विविध कॅटेगरीमध्ये लाभार्थ्यांना यावेळी लाभ दिला जाणार आहे। आणि मग यातील एक महत्त्वाचा प्रश्न आहे की 2026च्या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2019 रोजी कर्जमाफी घेतली होती, ज्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला होता, त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत नक्की कशा पद्धतीने लाभ दिला जाणार आहे। कारण या मुद्द्यावर जेव्हापासून GR आला आहे तेव्हापासून विविध पद्धतीने शेतकरी प्रश्न विचारत आहेत, विविध शेतकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत आणि यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शंका आहेत की नक्की आम्हाला लाभ मिळणार तरी कसा आणि आमचा लाभ कशा पद्धतीने आम्हाला जमा होणार आहे। त्यासोबतच इतर शेतकरी ज्यांना 2 लाख रुपये मिळणार त्यांना कशा पद्धतीने आणि कधीपर्यंत याद्या येणार, या सर्व बाबींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। GRच्या माध्यमातून या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेबाबतचे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून रोज करत असतो। तर आता आपण शेतकरी कर्जमुक्ती योजना जी आपली GR आहे तो GR पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघा, हा GR आहे आणि या GR मध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपला की नक्की 2019 साली ज्यांचे कर्ज माफ झाले होते त्या शेतकऱ्यांच्या बाबतीतचा विषय काय आहे, हा GR आहे। आणि या GR मध्ये आपल्याला माहिती आहे की अ ब क म्हणजेच की कर्जमुक्ती, एक वेळ समझोता आणि त्यासोबत प्रोत्साहन अनुदान अशा 3 कॅटेगरीमध्ये शेतकऱ्यांची विभागणी केली जाणार आहे आणि त्यानुसार त्या शेतकऱ्याला लाभ जमा होणार आहे। म्हणजेच की जे रेग्युलर आहेत त्यांना प्रोत्साहन अनुदान, जे 2 लाखांच्या वरती आहेत त्यांना वन टाइम सेटलमेंट किंवा एक वेळ समझोता आणि जे शेतकरी 2 लाख रुपयापर्यंत थकबाकीमध्ये आहेत त्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमुक्ती, अशा पद्धतीने ही कर्जमाफी योजना राबवली जात आहे। तर या कर्जमुक्तीमधील वरचे 2 पॉइंट मध्ये काय सोपा विषय आहे, मी तुम्हाला आज देखील सांगितलं आहे की ज्यांचे 1 एप्रिल 2019 पासूनचे कर्ज आहे, 1 एप्रिल 2019 च्या आधी ज्यांचे 18 ला 17 ला कर्ज घेतला आहे त्या शेतकऱ्यांना देखील यातून वंचित राहावे लागेल आहे किंवा त्यांना यामध्ये पात्र धरलं जाणार नाही। त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांची 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली रक्कम आहे तर ती रक्कम त्यामध्ये ग्राह्य धरली जाईल, इतर जी पुढची रक्कम आहे तिला ग्राह्य धरले जाणार नाही। परंतु यातील सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा आहे ज्यावर मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत आणि विविध प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत। शेतकऱ्यांचा प्रश्न येत आहे की आम्हाला त्या ठिकाणी सरसकट कर्जमाफीची अपेक्षा असताना, सरसकट कर्जमुक्तीची अपेक्षा होत असताना एकतर 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आणली आणि त्यातही अशा पद्धतीने चुकीच्या अटी टाकल्यामुळे आम्ही या योजनेच्या लाभापासून अपात्र राहत आहेत। त्यामुळे या अटीची अंमलबजावणी न करता ही अट काढून टाकावी आणि मग कर्जमाफी द्यावी। आता ही अट कोणती आहे तर चला या अटीबाबत लगेच माहिती घेऊया। तर बघा, या ठिकाणी 3 नंबरची अट आहे आणि या अटीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची रक्कम, महत्त्वाचा मुद्दा आहे, वर घेऊन तुम्हाला दाखवतो। बघा, थकबाकीची रक्कम किती आहे, व्याजासह एकूण रक्कम रुपये 50,000 पर्यंत असल्यास त्यांना या कर्जमाफी योजनेअंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। विषय समजून घ्या। समजा एखादा शेतकरी आहे ज्या शेतकऱ्याला 2019 सालच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला होता आणि त्या शेतकऱ्याने आता परत एक कर्ज घेतलं आणि त्या कर्ज परत एकदा थकबाकीमध्ये गेलं। मग थकबाकीमध्ये त्याचे गेलेल्या कर्जाची रक्कम समजा आपण समजून घेऊया किती होती, 1,70,000। किती होती, 1,70,000। आणि आता मग योजनेनुसार किंवा या योजनेच्या कर्जमुक्तीनुसार त्याचे 1,70,000 रुपये माफ व्हायला हवेत का, तर नक्कीच व्हायला हवेत। परंतु या अटीमुळे त्या शेतकऱ्याला माफी किती मिळणार आहे, तर या शेतकऱ्याला माफी मिळणार आहे 50,000 रुपये। म्हणजेच आणि हे 50,000 रुपये देखील कसे मिळणार, जेव्हा याच शेतकऱ्याने 1,20,000 रुपये बँकेत आणून भरल्यानंतर त्याला
या 50,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे। मग ही कशा पद्धतीने कर्जमुक्ती होईल लक्षात घ्या। आणि असे अनेक शेतकरी आहेत, जवळपास आकडा समोर आले असता यामध्ये 11-12 लाख असे शेतकरी आहेत की जे या एका अटीमुळे त्यांचा 2 लाख रुपये नाही तर त्यांना फक्त आणि फक्त 50,000 रुपये लाभ मिळणार आहे। अशा पद्धतीचा हा मुद्दा आहे। यामध्ये आता तुम्हाला सरळ सोप्या भाषेत मी क्लिअर केलं आहे। जर तुम्हाला 2019ला कर्जमाफी मिळाली असेल तर तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार नाही, तर तुम्हाला जास्तीत जास्त 50,000 रुपये रक्कम मिळणार आहे। म्हणूनच जे शेतकरी वारंवार विचारत आहेत त्या शेतकऱ्यांच्या यामधून शंका दूर होणार आहेत। आणि यामुळेच अनेक शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया देखील येत आहेत की आमची चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी फसवेगिरी झाली आहे आणि यामध्ये सरसकट 2 लाखांपर्यंतची तरी माफी ठेवायला हवी होती। आणि यासोबतच हे जी अट आहे ती अट काढून अनेक शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करावा अशी देखील विनंती केली जात आहे। परंतु हा GR आला आहे आणि या GR संबंधात आता बँकांकडून डायरेक्ट याद्या येतील आणि याद्या आल्यानंतर शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण केल्यानंतर रक्कम जमा होईल आणि अशा पद्धतीने कर्जमाफी पार पडेल। तुम्हाला काय वाटतं? या अटीमुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे, त्यामुळे ही अट काढून टाकावी का? नक्की कमेंट करून सांगा। कर्जमाफीबाबतचे तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। व्हिडिओ शेअर करून पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।